राज्यामध्ये सर्वात आधी विधानसभा निवडणूक मोडमध्ये पोहोचलेला नेता कोण असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर मिळेल उपमुख्यमंत्री अजित पवार। आपली जुनी प्रतिमा बदलण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारा नेता कोण असा प्रश्न विचारला तर उत्तर मिळेल उपमुख्यमंत्री अजित पवार। सरकारमध्ये असूनही महायुतीत असूनही सातत्याने वेगळी भूमिका घेणारा नेता कोण या प्रश्नाचं उत्तरही आहे उपमुख्यमंत्री अजित पवार। मात्र अजित पवार असं का करतायत, त्यांना काय हवंय त्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करूया। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भोजी जय शिवाजी। जय भोजी जय शिवाजी। हे आंदोलन आहे मालवणमधल्या पुतळा दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी। हे आंदोलन सरकार विरोधातील महाविकास आघाडीचं नाहीये, तर हे आंदोलन आहे सरकारमध्ये सामील असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस। एकाच वेळी सत्तेत पण राहायचं आणि सरकारचा निषेध सुद्धा करायचा, ही किमया अजित पवारांना साधली आहे का असा प्रश्न विचारला जातो। छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज स्वराज्यातल्या माईलेकी सुरक्षित होत्या आणि ज्याही कंत्राटदारांनी हे निष्काळजीपणे काम केलेले आहे त्याला नक्कीच माननीय अजितदादा हे कठोर शिक्षा देणार एवढा आम्हाला विश्वास आहे। आपापसातल्या वैयक्तिक वादामुळे काल किल्ल्याचं जे नुकसान झाले, खरं तर माझी विनंती आहे की त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे। सरकार येतील जातील 100 सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेपुढे आमची कुर्बान आहेत। सरकारशी काही याचा संबंध नाहीये। महाराजांचा पुतळा पडला यावर बोलताना मुख्यमंत्री वाऱ्याचा वेग सांगतात, उपमुख्यमंत्री फडणवीस याचं राजकारण करू नका सांगतात। अजित पवार मात्र महाराष्ट्राची माफी मागून मोकळे होतात। छत्रपती शिवाजी महाराजांचं वाऱ्यामध्ये एक पुतळा तिथं पडला, त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्या चौकशा केल्या जातील। उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय मी याबद्दल महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो। महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेसोबत असूनही आपण वेगळे आहोत हे दाखवण्याची एकही संधी अजित पवार सध्या सोडत नाहीये। प्रचारात आघाडी घेत जनसन्मान यात्रा सुरू करतात, लोकसभेला चूक झाली अशी जाहीर कबुली सभांमध्ये देतात, लोकसभेला भाजपच्या चुकलेल्या आत्मविश्वासाची आठवण ते करून देतात। रक्षाबंधनाला लाडकी बहीण योजनेचे SMS आपल्या नावाने पाठवतात, लाडकी बहीण योजनेच्या नावातून मुख्यमंत्री गायब करतात, उद्घाटनाच्या बॅनरवर शिंदे फडणवीसांशिवाय एकटेच झळकतात। वो महाराष्ट्र के शिवाजी महाराज उसका मूर्ति बनाने में हजारों सैकड़ों करोड़ का भ्रष्टाचार देवेंद्र फडणवीस, खास एकनाथ शिंदे। अब अजित पवार जी ने कहा है कि मैं आंदोलन करूंगा, उससे क्या होगा, इस्तीफा दीजिए। ये सरकार के खिलाफ भ्रष्टाचार हुआ है, इस्तीफा दीजिए। काही विषय हे या संदर्भामध्ये धोरण करून राज्यात आपण त्याची अंमलबजावणी करण्याचे विषय आहे आणि मग यामधून काय निष्पन्न होत आहे। आणि जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने बेछूट बेफान आरोप करायचे आहे की हा ठेकेदार होता, तेव्हा मग का नाही बोलले? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हा आपल्यासाठी संवेदनशील विषय नाही का, हा अभिमानाचा विषय नाही का? लोकसभेत राष्ट्रवादीचा पारंपरिक मुस्लिम आणि काही प्रमाणात दलित मतदार अजित पवारांपासून दुरावलाय। त्यातच जरांगे फॅक्टरमुळे हक्काचा मराठा मतदार सुद्धा शरद पवारांकडे म्हणजेच मवियाकडे गेलाय। त्याला गोंजारण्यासाठी अजित पवार वेगळी भूमिका घेत असल्याचं बोललं जातंय। याला एक किनार अजित पवारांच्या महत्वाकांक्षेची सुद्धा आहे आणि ती अजितदादांनी कधीच लपवून ठेवली नाहीये। माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म 99 ला सुरू झाली, एकनाथरावांची 2004 ला सुरू झाली। ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे। मी 90 ला बॅचचा आहे, हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत, परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले, मी मागच राहिलोय। अरे तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेंना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार, मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती। सत्तेत राहून विरोधकाची भूमिका कशी निभवायची याचा अजित पवारांना मोठा अनुभव आहे।
काँग्रेस सोबत 15 वर्ष सत्तेत राहिल्याने अजित पवारांनी तो वेळोवेळी दाखवून दिलाय। आता भाजप आणि शिंदेंना त्याचा प्रत्यय येतोय। मालवण मधल्या दुर्घटनेपासून स्वतःला आणि पक्षाला दूर ठेवून मतदारांना जवळ करता येईल असा त्यांचा होरा आहे। अर्थात अंतिम निर्णय मतदार घेणार आहेत। कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।